डिप्रेशन म्हणजे वेड नव्हे, हा संदेश समाजापर्यंत पोहोचणं आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. आजही अनेक लोकांच्या मनामध्ये डिप्रेशनबद्दल चुकीच्या समजुती आहेत आणि त्या समजुतीमुळे डिप्रेशन असणाऱ्या व्यक्तीला ताण, भीती, एकटेपणा आणि आत्मविश्वास कमी होण्याची समस्या भेडसावते. त्यामुळे समाजाची मानसिकता बदलणं आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणं खूप महत्त्वाचं आहे. डिप्रेशन म्हणजे वेळ नव्हे, हे समजून घेणं समाजाची जबाबदारी आहे. डिप्रेशन हा एक मानसिक आरोग्याचा आजार आहे. जसा डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा थायरॉईड एक शारीरिक आजार आहे. जसं शरीरातील हार्मोन्स बिघडले तर आरोग्यावर परिणाम होतो, तसंच मनातील हार्मोन्स आणि भावनिक ऊर्जेमध्ये असंतुलन झालं तर डिप्रेशन येतं. यात वेडेपणा, कमीपणा किंवा कमजोरी काहीच नसतं. डिप्रेशन असणारी व्यक्ती कमकुवत नसते. समाजाच्या चुकीच्या समजुतीमुळे असं मानलं जातं की डिप्रेशन म्हणजे वेडेपणा. ज्यांना काम नाही तेच उदास होतात. डिप्रेशन म्हणजे हिंमत नाही, जिद्द नाही. ही सर्व चुकीची आणि गैरसमजुतीची विधानं आहेत. डिप्रेशन असणारी व्यक्ती बाहेरून मजबूत दिसते, काम करते, जबाबदाऱ्या पेलते, पण अंतर्मनात ती संघर्ष करत असते. याचा अर्थ ती कमकुवत नाही, उलट वेदना सहन करूनही जीवन जगण्याचा प्रयत्न करणारी खूप मजबूत व्यक्ती आहे. डिप्रेशन लाजिरवाणी नाही, उपचार घेणं शहाणपणाचं आहे. आजही अनेक लोक म्हणतात, डॉक्टरकडे जाण्याची काय गरज? मानसोपचार म्हणजे वेड्यांसाठी असतात. ही मानसिकताच धोकादायक आहे. मानसिक आरोग्य डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक यांच्याकडे जाणं म्हणजे वेडेपणाच नाही, उपचाराची जाणीव असण्याचं चिन्ह आहे. जसं BP वाढलं तर डॉक्टरांकडे जातो, तसंच डिप्रेशन झालं तर डॉक्टरांकडे जाणं योग्य आहे आणि योग्य उपचार घेतला तर आत्मविश्वास वाढतो, विचार स्पष्ट होतात, मन शांत होतं, जीवनाकडे पुन्हा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, उत्साह निर्माण होतो. समाजाला काय करायचं आहे? डिप्रेशन असणाऱ्या व्यक्तीवर टीका करणं, टोमणे देणं, दोष देणं सोडून द्या आणि तिला समजून घ्या, तिला साथ द्या, तिला विश्वासात घ्या. आपण म्हणू शकतो, तुझं जे काही चाललंय, मी तुझ्यासोबत आहे. तू एकटा किंवा एकटी नाही. आपण एकत्र यातून बाहेर पडू. तुझं मन ऐकायला मी सदैव तयार आहे. फक्त एवढ्या साध्या शब्दांनीही डिप्रेशन असणाऱ्या व्यक्तीची जगण्याची आशा वाढते. मानसिक आरोग्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा? तर डिप्रेशनला आजार मानणं हा कमकुवतपणा नाही. अशा लोकांचं बोलणं ऐकून घ्या. स्वतःला बदल असे आदेश न देता स्वतःमध्ये बदल करा. औषधं, उपचाराबद्दल स्पष्टपणे बोला. अशा लोकांना एकटं न सोडता त्यांना मानसिक आधार देणं खूप गरजेचं आहे. डिप्रेशन हा आजार नाही, गुन्हा नाही. उपचार घेणं ही कमजोरी नाही. जीवनावर प्रेम आणि आनंदी राहा. ज्याला डिप्रेशन आहे तो वेडा नाही, तर संघर्ष करत जगणारा खूप मजबूत योद्धा आहे. समाजाची जबाबदारी आहे. त्या व्यक्तीला लाजावू नका, दोष देऊ नका, एकटं सोडू नका. प्रेम द्या, साथ द्या आणि मान द्या. कारण मानसिक आरोग्य बरोबर शारीरिक आरोग्य इतकं महत्त्वाचं आहे. तेव्हा मानसिक आरोग्यही चांगलं राहणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुमचं सामाजिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. तेव्हा समाजामध्ये नक्कीच राहायचं असेल तर समाजाची कोणतीही भीती न बाळगता तुमचं मन, तुमच्या तक्रारी, तुमच्या अडचणी योग्य व्यक्तीजवळ स्पष्टपणे बोलणं आणि व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. तरच यासारख्या समस्या कमी होतील.